हॅलो एव्हरीवन, आय एम न्यूट्रिशनिस्ट तेजस्विता. मी आज तुम्हाला वेट लॉससाठी कॅलरीज कशा काउंट करायच्या त्याबद्दल सांगणार आहे. जर माझं वेट 60 kg आहे तर 60ला 30ने इंटू करायचं आहे. म्हणजेच काय, 60 × 30 = 1800. तर मला रेग्युलर बेसिसवर 1800 कॅलरीजची गरज आहे. पण जर मला वेट लॉस करायचं असेल तर मी 300 to 400 कमी असलेला डाएट प्लॅन घेणार. म्हणजेच काय, तर मी 1400 ते 1500 कॅलरीजचा डाएट प्लॅन करणार. त्याच्यात पण मी हाय प्रोटीन असलेल्या पदार्थांचा समावेश करणार. जर तुम्हाला हाय प्रोटीन डाएट दिला तर तुम्ही पनीर, एग्स, ड्रायफ्रूट्स, फ्रूट्स असे वेगवेगळे हेल्दी पदार्थ आहारात घेतात, पण कॅलरीज काउंट करत नाही. म्हणून दिवसाअखेरपर्यंत तुम्ही 4000 ते 5000 कॅलरीज खाऊन जातात, हे तुमच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून वेट लॉस होण्याऐवजी तुमचं वेट गेन होतं. तर तुम्ही वेट लॉस करण्यासाठी कॅलरीज काउंट करून आणि मग हाय प्रोटीन असलेला डाएट प्लॅन करून बघा. नक्की फरक पडेल. थँक्यू सो मच.